तर हे असे मस्त मस्त पापड तयार झाले आणि ते पण असे कुरुम आहे. हा अर्धा किलो साबुदाणा घेतलाय. याला 2-3 पाण्यात चांगलं धुवून म्हणजे याचं घाण पाणी निघून जाईल आणि मग याला रात्रभर भिजत ठेवू. हे आता धुवून घेतलंय. याच्यात थोडं पाणी आहे. रात्रभरात फुलेन व्यवस्थित. तर याला झाकून तर तुम्ही इथे बघू शकता रात्रभर साबुदाणा भिजत ठेवला होता आणि तो छान असा भिजला आहे. खूप असा हे बघा. तर याच्यात थोडं मीठ मिक्स करून घेते. मीठ थोडं कमीच घालायचं कारण की वाळल्यानंतर त्याला खारापणा असं पण जास्तच येतो. याला असं छान तेल लावून घेतलंय आणि यात आता थोडं साबुदाणा घालू. पसरत ताटात ठेवण्यापेक्षा इडलीचं जर भांडं असेल तर ते सोपं जातंय जरा पसरवायला. गोल करायला त्रास नाही होत त्याचा. पापड बनवायला पापडी नाही पापड. पण मी दोघं याच्याने करते कारण की मी पटापट होते. ताटात पण लावते आणि ताट नाही ॲक्च्युली ते ढोकळ्याचं प्लेट आहे ती. शक्यतो जितकं पातळ करता येईल तितकं करायचं म्हणजे पापड तळल्यानंतर जास्तच कुरकुरीत लागतो. आतमध्ये पर्यंत तळला जातो. आज एक तर ऊन पण नाही. आम्ही करायला तर घेतलंय पण ऊन अजिबात नाही. आता फॅन खाली सुकवते. ऊन आलं तर मग उन्हात टाकेन. नाही तर आज फॅन खाली पूर्ण सुकवून घेईन आणि मग उद्या उन्हात टाकेन. रात्री साबुदाणा टाकला गेला लक्षातच नाही आलं उद्या ऊन असेल नसेल. हे प्लेट तयार होईपर्यंत हे होऊन जातं. आता हे काढून झालं. तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट झालाय साबुदाणा. वाफ आली मोबाईलवर. आता आपण हे काढून घेऊ आणि हे ताटं ठेवून देऊ त्याच्यावर. गॅस बंद करते जरा पण ते खूप वाफ येते हातावर. असं ठेवले. आता याला 2-3 मिनिट वाफ घेऊन. इडलीच्या याच्यात लावलं आहे तोपर्यंत हे पण एक ताट तयार करून घेते मी.
पापड वाटकले इतके झाले, जरी 60-70 पापड असतील. आणि हे आम्ही गायींसाठी संरक्षणासाठी लावले, भिंत उभी केली. गायींपासून पापडांचं संरक्षण व्हावं म्हणून केली भिंत, गायींच्या संरक्षणासाठी नाही. हे असे छान सुकले आमचे पापड. आता आपण याला तळूया. हे इकडे एवढे अर्धा किलोमध्ये भरपूर आले. बापरे, केवढा मोठा झाला बघतो. गॅस कमी कर. हे बघा हे पापड.